कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. लोटे परशुराम MIDC मधील PFAS म्हणजेच फॉरेवर केमिकल्स उत्पादनावरून वाद पुन्हा पेटलेला असून लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनी विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे. कोकणात प्रदूषण करणारे उद्योग येऊ देणार नाहीत असा शब्द उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला होता. मग PFAS सारख्या घातक रसायनांना परवानगी कशी असा थेट सवाल उपजिल्हा प्रमुख सचिन आमरे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून प्रदूषण होणार नाही याची लेखी हमी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जर एवढं घातक केमिकल जे प्लास्टिक सुद्धा नष्ट होत नसेल, प्लास्टिक पेक्षा पण तो घातक विषय आहे की जो नष्टच होणार नाही, तो प्रत्येक शरीरामध्ये घुसणार आहे. उद्या रस्त्याने जाताना एखादा अपघात झाला, तिथं काय झालं तर त्याला जबाबदार कोण? उद्योगमंत्र्यांची जबाबदारी घ्यावी. माझं थेट जिल्हाप्रमुख म्हणून त्याला आव्हान आहे, भविष्यामध्ये याचा कुठेही अनर्थ होणार नाही याची त्यांनी जबाबदारी घ्यावी, एवढंच मी सांगेन या निमित्ताने.